नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय पार्ट 3 बघतोय आपण स्क्वेअरचा 1 to 100. यामध्ये आपण पाहतोय भिन्न अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग. बघा, भिन्न असतील समजा, ठीक आहे, जर 0 असेल तरी पण आपण पाहतोय, याच्यामध्येच कव्हर करतोय. बघा, 23चा स्क्वेअर जर विचारला तर या साईडला पाहायचं. इकडे 3चा स्क्वेअर किती येतो? 9. परंतु एका बॉक्समध्ये 2 उत्तरं आली पाहिजेत, तर 9 आपण असले यायचे 0 9. एवढं समजलं. आता लेफ्ट साईडला काय? 2चा स्क्वेअर 4. मग तो सुद्धा आपण एका बॉक्समध्ये 2 अंक कंपल्सरी आले पाहिजेत, म्हणून 4च्या ऐवजी 04 घेतला. ठीक आहे, ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप फक्त लक्षात ठेवा बस. आता काय करायचं? या दोघांमध्ये क्रॉसचं मल्टिप्लाय द्या. 2 3 जा 6 आणि 6ची डबल 6 + 6 करा. ठीक आहे, तर 6 + 6 किती झाले? 12. तर लक्षात ठेवा 12 आपल्याला लिहायची कुठे? ही जी लाईन दिसते ना, त्याच्या इकडे 1 आणि इथे 2 लिहायचा. बाकी फक्त ॲडिशन करायची यांची. 9ला 9, 2ला 2, 4 + 1 5. इथे 0 लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, 0 लिहिले तरी उत्तर तेच येणार आहे, 529. 23चा स्क्वेअर 529. आता बघा, 4चा स्क्वेअर किती आला? 16. हे माहिती आहे तुम्हाला. 3चा स्क्वेअर किती येतो? 9. तर 09 लिहा. बरोबर. आता यांचा मल्टिप्लाय करा. 3 4 जा 12. 12ची डबल किती येते? 24. मग 24चा 2 इथे लिहा आणि 4 इथे लिहा. याच्या खाली काहीच नाही तर तुम्ही 0 लिहू शकता. याच्या खाली काहीच नाही तर 0 लिहू शकता, म्हणजे ॲडिशन करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. 6 + 0 6च येतो. 4 + 1 5. 9 + 2 11. 11चा 1 ड्रॉप 1 कॅरी होता, तर हा 1 परत इथेच येणार आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहिला आहे. ठीक आहे, 58चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. तर 8चा स्क्वेअर किती येतो? पहिले 64 आणि 5चा स्क्वेअर किती येतो? 25. अशा पद्धतीने. आता ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये काय लिहायचं आहे? तर यांच्यामध्ये फक्त क्रॉसचं साईन टाका. 8 5 जा 40 आणि 40ची परत डबल करा. 40ची डबल होते 80. तर बघा, अशा पद्धतीने लिहायचं आहे. इथे काहीच नाही, ते 0 लिहा आणि ते नका लिहू, पण ॲडिशन व्यवस्थित करा मात्र. 4ला 4 ड्रॉप करा. 6 + 0 6. 5 + 8 13चा 3 ड्रॉप कॅरी 1. 2 + 1 3. बघा, अशा पद्धतीने. आता इथं बघा, 0चा वर्ग 0च येणार आहे. 2 वेळा 0 लिहा. 6चा स्क्वेअर किती येतो? 36. आता खालच्या स्टेपला 6 0 जा 0च येणार. 0ची डबल पण 0च येणार आहे, त्याच्यामुळे इथं 0 लिहून टाकले. प्लस करा. 0 0 6 3 3600 60चा स्क्वेअर. आता 41चा स्क्वेअर लिहिताना बघा, 1चा स्क्वेअर किती येतो? 1च. तर 0 1 लिहायचं आहे, कारण की आपल्याला 2 अंक फिल करायचे आहेत एका बॉक्समध्ये. इकडे लेफ्ट साईडला 4चा स्क्वेअर किती येतो आहे? 4चा स्क्वेअर 16. तर 16 लिहा. आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला या दोघांमध्ये क्रॉसचं मल्टिप्लाय टाकायचं आहे. 4 1 जा 4 आणि 4ची डबल किती आली? 8च आली. मग जेव्हा आपण डबल करतो आणि ती डबल फक्त सिंगल डिजिट असेल, बघा 4 1 जा 4 आणि 4ची डबल 8. तर 8 आपण जर 1 डिजिट आन्सर आलं तर इथे लिहायचे. 2 डिजिट आन्सर आलं तर 1 2 असे लिहायचे. 3 डिजिट आन्सर आलं जर डबल केल्यानंतर तर 1 2 3 अशा पद्धतीने, आणि 4 डिजिट आन्सर आलं तर 1 2 3 4 अशा पद्धतीने लिहितो. परंतु आपलं आता आन्सर आलं फक्त 1 डिजिट. 4 1 जा 4 आणि 4ची डबल 8. तर मग 8 इथे लिहायची. बाकी ठिकाणी काहीच नाही, 0 आहेत. बाकी ठिकाणी काहीच नाही म्हणजे काय असणार आहे? 0. तो ॲडिशन करा. 1ला 1, 8ला 8, 6ला 6 आणि 1ला 1. इकडे बघा, 9चा स्क्वेअर किती आला? 81 आणि 8चा स्क्वेअर किती आला? 64. आता या दोघांचा मल्टिप्लाय करा. सेकंड स्टेप आपल्याला फिल करायचे आहेत. 8 9 जा 72 आणि 72ची डबल 144. बघा, 3 डिजिट आले आन्सर 144. बघा, 8 9 जा किती आलं? 72 आलं. आणि 72ची डबल तुम्हाला नसेल समजत तर अशी बाजूला ॲडिशन करू शकता. 4 7 7 जा 14. 144 ॲडिशन आली, तर ही इथे लिहा. इथे काहीच नाही तर 0. इथे 1. 8 + 4 12चा 2 ड्रॉप कॅरी 1. 4 + 4 8 + 1 9. 6 + 1 7. काय प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ पुन्हा पहा. नमस्कार.